एका लग्नाची दुसरी गोष्ट। आई असा कसा तो अमेरिकेत सेटल होईल? हे बघा, उद्या समजा तो अमेरिकेला गेला आणि मध्येच त्याला अचानक पाणीपुरी खावीशी वाटली, तर ती पाणीपुरी त्याला अमेरिकेत कशी मिळेल? त्याला भारतात यायला लागेलच नाही। मी गंमत करत नाहीये राधा। आई, आता खूप उशीर झालाय, आपण सकाळी बोलूया। तू मला टाळू नकोस प्लीज। आई हो, आमचं खूप छान चाललंय, आम्ही खरंच खूप आनंदात आहोत। हे बघा, आमचं खूप छान चाललंय म्हणून मी त्याला हातात बेड्या घालून थांबू नाही ना शकत आई। म्हणजे त्याचा आनंद, खरा आनंद जर अमेरिकेत जाण्यात असेल तर फक्त कर्तव्य म्हणून तू माझ्याशी बांधील राहा असं मी त्याला नाही सांगू शकत। आई, प्रत्येकाने आपला आनंद शोधायचा असतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। ज्याचा त्याचा प्रश्न? अगं नवरा बायको आहात ना तुम्ही, मग प्रेम, तुझ्या भावना यांना काहीच किंमत नाहीये? अगं हे असं म्हणजे तुला काही वाईट नाही वाटणार, दुःख नाही होणार? तुला असं नाही वाटणार त्याला धरून म्हणावं की अरे कसा चाललास तू मला सोडून, नको ना जाऊस मला सोडून, असं नाही वाटणार? अगं हक्क असतो बायकोचा नवऱ्यावर। आई, असं काही झालंय का? हा, असं खरंच काही झालंय का? घनश्यामचा खरंच फोन आलाय का? नाही ना? मग पण राधा असं नसतं। म्हणजे आता तुम्ही दोघं एकमेकांचा खूप आदर करताय, ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही असे दोघ जण स्वतंत्रच व्यक्ती आहात। नवरा बायको म्हणजे आता घनश्याम हा घनश्याम आहे, तुझा नवरा नाहीये। तू राधा आहेस पण घनश्यामची बायको नाही झालेली। मला माहित नाही हे कधी होईल, कसं होईल ते, पण तुला व्हायचंय ना बायको घनश्यामची, का असं स्वतंत्र व्यक्तीच राहायचंय तुला? आई, तुम्ही जे काय म्हणताय ते मला कळत नाहीये बहुतेक, म्हणजे माझ्या लक्षात येत नाहीये। हा, म्हणजे तुम्ही मला जे विचारताय त्याचं उत्तर मी देईन तुम्हाला, देईन तर। राधा, मी इथं आले आणि तुला काही बाई विचारायला लागले ना? झोपमोड केलीस तुझी आणि फार गोंधळातही टाकलंय तुला, कळतंय मला। पण खरं सांगू का, तुमचं लग्न ठरल्यापासून मी बघतेय तुमचं काहीतरी वेगळंच आहे। मला वाटलं होतं की लग्न झाल्यावर बदलेल, पण नाही, तसंच राहिलंय। म्हणजे तुम्ही दोघं असे स्वतंत्रच राहिलायत। नाही म्हणजे तुम्ही करता एकमेकांसाठी खूप, पण तरी एकमेकांवर कधीच कसलाच हक्क नाही दाखवत, कधीच नाही। म्हणजे घनाला काय हवं ते तो करतो, तुला काय वाटेल ते तू करतेस, अशी स्पेस देत असता सारखी एकमेकांना। नाही म्हणजे मला मान्य आहे, तू या आपल्या घरासाठी स्वतःला खूप बदललेस राधा, हो, पण मला एक सांग, तुझं आणि घनाचं नेमकं नातं काय आहे राधा? आई हो, तुम्ही म्हणजे तसं हा प्रश्न विचारला चुकलं माझं। पण राधा, मला आता ते स्वप्न पडलं ना, म्हणून
म्हणून खूप अस्वस्थ झाले ग मी, म्हणून आले बोलायला तुझ्याशी. सॉरी. झोप तू. ज्ञाना, जरा हालचाल कर बघू. ओके, मला वाटलं तुझा पुतळा झालाय की काय. मी तुझाच विचार करत होतो. नाही रे. आपण जे जगाशी वागतो ते आपल्याच मनाचं प्रतिबिंब असतं. हो का? असेल, पण आता मी घाईते, मला पटापट आवरून निघायचंय. मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय. मुद्द्याचं बोल, पटकन बोल, 1000 उदाहरणं देऊ नकोस, लवकर. मला तुझा अतिशय राग आलाय. घना दादाला US ला जायला तू विरोध दर्शवलास. त्यात माझं काय चुकलं? म्हणजेच तू कन्व्हेन्शनल झालीस, इतरांसारखी भावनिक गाय. काय? भावनांचे उमाळ येणारी एक गरीब बिचारी गाय. खूप बोलतोय सर ज्ञाना तू. मला जे योग्य वाटले तेच मी केलंय. आणि तसंही घनाचं US ला जाणं पूर्वी सुद्धा मला मान्य नव्हतंच, पण म्हणून घरातल्यांसारखी रडारड करून मी त्याला घरात थांबवलेलं नाहीये. म्हणजे जगाची रीत तुला मान्य आहे. बघ ना आत्या, जर बंडखोरीचं पर्यवसन परत माणसाच्या मूळ स्वभाव स्रोताकडेच होणार असेल तर मग तू तरी एकटी का राहतेस? ज्ञाना, मला कळत नाहीये तुला काय म्हणायचंय. तुला समजत नाही. हा, मी खरं तर उदाहरण देणार नव्हतो, पण आता ते द्यावंच लागेल. हे बघ आत्या, जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक लग्न पचवू शकणारी आणि 2 लग्नाचं अपचन होणारी. पण लग्न पचवणाऱ्यांचं लग्न होतच असं नाही, आणि लग्नाचं अपचन होणारी कित्येक जण लग्न करतात. आणि मला वाटतं तू लग्न पचवू शकतेस. पचवलं की आता किती वर्ष झाली त्याला. मग आपण जे अन्न खातो, आपल्याला जे अन्न आवडतं, जे व्यवस्थित पचन होतं, ते अन्न आपण एकदाच ग्रहण करत नसतो, ते परत परत चाखत असतो. तू जरा स्पष्ट बोलशील का? मला खरंच काही कळत नाहीये ज्ञाना. मला असं वाटतं तू लग्न करावंस परत. काय ज्ञाना तू? मी माझं कर्तव्य केलं. हॅलो, काय? अगं हे बघ, संधिवातावर आयुर्वेदिक उपचार. माईला घेऊन जाऊया. हो, जाऊया ना. बऱ्याच जणांकडे मी पण ऐकलंय. आपण का काय झालं? नाही, काही नाही दादा, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मी केव्हापासून वाट बघतोय माझ्याशी कोणी बोलायला येतं का म्हणून. तुम्ही सगळे उद्योगात मग्न असता, पण एक सांगतो, माझ्याशी कोणी येऊन बोललं की मला बरं वाटतं. बोल. काही नाही, मगाशी ज्ञाना माझ्याशी बोलत होता. म्हणजे त्याचं नेहमीच तत्वज्ञान वगैरे. पण गंमत अशी आहे ना की त्याच्या बोलण्यावर कधी कधी विचार करावा असं वाटतं. ज्ञाना, ग्लोबल वॉर्मिंग, ओपन इकॉनॉमी या त्याच्या फेवरेट विषयांवर बोलत होता का? नाही, नातेसंबंध आणि त्याचा गुंता याच्याबद्दल बोलत होता. ज्ञाना, तू त्याच्याकडे 100% दुर्लक्ष कर. आपल्या घरामध्ये ना असे एक से एक नग आहेत नुसते. म्हणूनच आपलं कुटुंब असं वेगळं आहे दादा. ते झालंच ग. कसं असतं ना दादा, आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून आपण ती नाकारत असतो. मग त्याचा नकार ठाम राहतो आणि परिस्थिती बदलली तरी सुद्धा हट्टापायी आपण नकार कायम ठेवतो. उल्का, तू काय बोलतेस मला कळतंय,
पण त्याच्यापासून मला काही बोध होत नाहीये. थांब, आलो मी. बोल. म्हणजे बघा, लहानपणी आपल्याला कारल्याची भाजी आवडत नाही, हा, म्हणून मोठेपणी आपण त्या भाजीला हातही लावत नाही. पण नंतर कधीतरी आपण जर ती भाजी खाल्ली तर ती आपल्याला आवडू शकते, पण आपण कधी ट्रायच करत नाही. इथे कारल्याची भाजी. लग्न काय? हो, ज्ञाना मला विचारत होतं, तू परत लग्न का नाही करत? ज्ञाना? नाही, ज्ञाना हा कमाल करतो. त्याचं वय किती, बोलतो काय? पण दादा, मला त्याच्या बोलण्यावर विचार करावा असं वाटतं. मगाशी तो फोन आला आणि मला एकदम काही सुचेनासं झालं, म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावं. म्हणजे माऊ, माऊ, सांसारिक यशाची अजून एक गुरुकिल्ली मला सापडलेली आहे. काय? कुमार गोसावींचं नवीन पुस्तक. तोडाल असे तर जोडाल कसे, अर्थात मेकिंग ऑफ द ब्रेकिंग. काय झालं? तुटला. काय? मला वाटलं की तुम्ही रागवाल. अय्या, पण तुम्ही पुस्तक घेऊन आलात, मग मला हे जोडून द्या ना. असं चिकटव आहे. माऊ, कुमार गोसावींची काय डिंकची फॅक्टरी आहे का मग? की तोडलेले मोडलेले फ्लॉवर पॉट, कप, मंगळसूत्र जोडावे कसे? एक मिनिट, मी तुम्हाला आधी सांगून ठेवतेय. काय? मंगळसूत्र मोडलं असं अजिबात म्हणायचं नाही. हा, अगं माऊ, तुटलेली नाती कशी जोडायची ह्याच्यावरती पुस्तक आहे. तुटलेली नाती? हो. काय हो? म्हणजे अशी कुणी व्यक्ती आहे का की जिच्याशी तुमचं आता नातं तुटलंय आणि तुम्हाला ते परत जोडायचंय? नाही असेल तर ती कोणीतरी बाहेरचीच असेल, कारण आपलं अजून काही असं तुटलं फुटलेलं नाहीये काही. अगं माऊ, अगं हे जनरल पुस्तक आहे. कुमारांची भाषा शैली मला आवडते म्हणून मी हे आणलेलं आहे. नक्की? हो. नक्की ना? मध्ये काही जोर नाहीये. खरं सांगा मला खरं सांगा. काय? कुणाबरोबर नातं जोडायचंय तुम्हाला परत? मला माहितीये खरं तर. ती कॉलेजमध्ये होती ना तुमचं ते प्रकरण. मंजिरी शशांक काय तर म्हणे गायतोंडे. कशी ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. तुला अजूनही पूर्ण नाव आठवते वडिलांच्या नावासकट? नाव? चेहरा आठवतोय तिचा. मध्ये भेटली नव्हती का रस्त्यात? ती खरं धावत आली आणि अंगावर कोसळली तुमच्या. तुम्ही सुद्धा फार टक लावून बघत होतात तिच्याकडे. कसं बघ माऊ, मेंटेन केलंय स्वतःला. माझ्याकडे बघता का कधी इतक्या प्रेमाने? नाही. अगं म्हणजे मला आठवतंय, आम्हाला ना कॉलेजमध्ये चिडवायचे एकमेकांना. म्हणजे ती आली ना की सगळे म्हणायचे, आले काळे गायतोंडे, आले काळे. मजा रमा तिच्याच आठवणी. माऊ नका सांगू. अगं नाही, मी तुला सांगतोय बघ, हिने काय लिहिलंय बघ. हे बघ की आपल्या साथीदाराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे हक्क आणि असूया निर्माण होणं हे चांगल्या हेल्दी नात्याचं द्योतक आहे. आपला जोडीदार आपलाच राहावा ही भावना सार्वत्रिक आणि सर्वदूर पसरलेली असते. म्हणजे मला तुमचा असा राग आला, मारायला असं वाटलं हे नॉर्मल आहे. येस, मार. या गोसावीच्या नॉर्मल आहे. मला परत असं वाटणं म्हणजे लग्नाचा विचार मनात येणं कितपत योग्य? बर्फाचा गोळा खाणं काही चांगलं नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अच्छा, असं आहे तर. दादा, माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय आजपर्यंत मीच घेतलेत आणि मला त्याच्याबद्दल अजिबात पश्चाताप होत नाही. फक्त या सिच्युएशन मध्ये मी हे सगळं कसं हाताळावं हे मला कळत नाहीये. म्हणजे कशाला प्राधान्य द्यावं? आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याला, आपल्या भूमिकेला की आपल्या इमोशन्सना? उल्का, तुझे सगळेच प्रश्न मला पेचात टाकणार आहेत.
आता हेच बघ ना, घनानी अमेरिकेत जॉब करावा का करू नये हा सुद्धा माझ्यासमोर पेच आहेच. पण कधी कधी ना हिंदी सिनेमामध्ये ज्या गोष्टी घडतात ना त्या आपल्या जीवनात सुद्धा घडू शकतात. मला वाटतं की माणसानं आपलं मन आपल्याला काय सांगतंय ते ऐकावं. मनाचं काय, मन दोन्ही बाजूनी सांगतं ना दादा. मनाचं काय ऐकायचं? आपलं आयुष्य म्हणजे काय 21 अपेक्षित प्रश्नसंचासारखं आहे का, की ठरलेले हेच 21 प्रश्न आयुष्यात येणार आहेत? म्हणजे दुसरे कुठलेच पेच प्रसंग येणार नाहीत असं आहे का? असं मला खूप वाटेल, पण असं नाही होत ना. मला तर असं वाटतं की कधीतरी एखादा अशी जादूबिदू व्हावी आणि एकदम इन्स्टंट सोल्युशन मिळावं या सगळ्या प्रॉब्लेम्सवर. उल्का, माझा भूताखेतांवर विश्वास नाही, जादू टोण्यावर पण नाही. पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात, त्या क्षणात जादू घडते, मॅजिकल मोमेंट्स. त्या क्षणामध्ये जे काही घडतं ना त्याचं कुठल्याही तर्काला धरून स्पष्टीकरण देता येत नाही. You're right. म्हणजे बघा, शाळेतून परत येताना आपल्याकडे पैसे नसतात आणि रंगीत बर्फाचा गोळा आपल्याला खुणावत असतो. आपले सगळे मित्रमैत्रिणी तो गोळा खात असतात आणि आपण लांबून बघत असतो. तेवढ्यात माझा दादा येतो आणि मला गोळा घेऊन देतो. ऍक्च्युली ती त्याची नेहमीची वाट नसते, पण त्या दिवशी ते तसं घडतं. आठवतंय? आठवतं ना? अशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का रे पटापट? मिळती. मला परत असं वाटणं म्हणजे लग्नाचा विचार मनात येणं कितपत योग्य? बर्फाचा गोळा खाणं काही चांगलं नाही, तरी आपण खातो. घसा बसला तरी खातो ना. हो. ज्ञानाच्या एका वाक्याने मी फार संभ्रमित झाले रे. एक काम करूया आपण चहा पिऊया. आ, चहाच्या एका घोटामध्ये सगळा संभ्रम विरघळून जाईल, बघू जाईल. चालेल. असं कसं नॉट रिचेबल? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. धाड धाड धडाम धुडूम, धाड धाड धडाम धुडूम सगळं कसं टाकावं फोडून. पगारात कोपून बसले तरी होणार नाही मी शांत आतून. त्यासाठी आकाशाला व्हावं लागेल विस्तीर्ण, पावसाला कोसळावं लागेल माझ्यावर. माझ्यात धगधगणारी आग, माझ्यात धगधगणारी आग अशी अशी फोफावेल साऱ्या जगात आणि जग पेटून उठेल. उत्सर्जतील माझ्यातली ती फोफावणारी आग सगळी दारं, सगळ्या खिडक्या, सगळी घरं. माझ्या या कोपाचं वादळ शांत करायला सरते शेवटी तुलाच तर यावं लागेल. तुलाच तर यावं लागेल माझ्या या रागाच्या लाटांवर फुंकर घालायला. तुलाच यावं लागेल. Anger that is inappropriate, intense and difficult to control. राग येतोय जगाचा. हो, अजून काय होतंय? मला ना आतून रिकाम रिकाम वाटतंय अरे. क्रोनिक फिलिंग ऑफ एम्प्टीनेस. अजून हो, काय होतंय? हा, मला ना अशा सगळ्या भावना आतून उचंबळून येत आहेत. राग, संताप, द्वेष हे असं सगळं उन्मळून येत आहे आतमधनं. आणि म्हणजे तुला कळतंय का, खडकावर लाट फुटते तेव्हा कसं होतं ना तसं होतंय मला काहीतरी. एपिसोडिक इमोशनल अँग्विश, पॅनिक अटॅक्स. हो, तुला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाला. काय? तुला लवकरच एखाद्या सायकॅट्रिस्ट कडे जायला लागेल. काहीतरी बोल नको मूर्खासारखा उगाच आपलं काहीतरी. सिम्पटम्स:
सगळे सिम्पटम्स मॅच होत आहेत. आय एम सिरियस खूप. अरे मला फक्त या व्यावहारिक जगाचा राग येतोय, बाकी काही नाही. करेक्ट. हाही एक सिम्पटम आहे. व्यवहारिक जगाशी जुळवून न घेता येणं. तुला यातून स्वतःला बाहेर काढायला लागेल. तूच सांग ना, जगणं म्हणजे काय आहे? फक्त व्यवहार आहे कुहू. हे प्रेम भीम सगळं झूट आहे. जगण्यासाठी अन्न लागतं, अन्नासाठी पैसा, पैशांसाठी शिक्षण, आणि शिक्षण व्यवस्थेला शरण जायला लागतं. मग यात तुझी खरी हुशारी कुठे कामी येते? बरोबर की नाही? लग्नासाठी घर हवं, घरासाठी नोकरी हवी, आणि नोकरीसाठी काय हवं? व्यवहार. फक्त व्यवहार आहे हा कुहू, फक्त व्यवहार आहे, बाकी काही नाहीये. आणि तुलाही यासाठी व्यवहारी व्हावं लागेल. या कल्पनेच्या आणि स्वप्नांच्या जगात जगणं सोडून दे. लक्षात ठेव माझं बोलणं. या भाषेत बोलल्यावर कसं कळणार आहे मला? अच्छा, नॉट रिचेबल होय. असं कसं नॉट रिचेबल? ठीक आहे ना, मला तरी काय एवढं कौतुक. हा, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.